प्राथमिक दृष्ट्या हा जो प्रभाग नंबर 6 आहे, किस्लम आहे, झोपडपट्टी आहे, या ठिकाणी कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी कचऱ्याचे इतके क्रॉनिकल स्पॉट झालेले आहेत, लक्ष देत नाही. सार्वजनिक शौचालयाची एकदम दुरावस्था झालेली आहे. 100 मीटरवर देखील तुम्ही उभं राहू शकत नाही अशी अवस्था आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी येतं, परंतु कुठलाही अधिकारी, मागील माननीय नगरसेवक मागचे 7-8 वर्ष जे काय मान्य राहिले, कुणीही काहीही या ठिकाणी काम केलेलं नाही. गार्डन नाही, प्लेग्राऊंड नाही मुलासाठी, काही सुद्धा सुविधा या ठिकाणी महानगरपालिका किंवा मागच्या मान्यांनी दिलेल्या नाही. आपल्या बरोबर शिवसेनाचे कॅन्डिडेट आनंद गोयल जी आहे आणि त्यांनी बरेच दिवसापासून सामाजिक ह्याच्यात असोसिएट आहे. सर, तुम्ही प्रभाग क्रमांक 6 तून इलेक्शन हे करत आहे. तुमच्या प्रभागात मेन इश्यूज काय आहे, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लोकांकडे जात आहे आणि तुम्ही प्रायोरिटी कुठल्या ह्याच्यावर देणार आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आनंद गोयल, प्रभाग 6 सर्वसाधारण पुरुष, शिवसेना शिंदे साहेबांकडनं निवडणूक लढवित आहे. प्राथमिक दृष्ट्या हा जो प्रभाग नंबर 6 आहे, ह्यात 85-90% स्लम आहे, झोपडपट्टी आहे. या ठिकाणी कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी कचऱ्याचे इतके क्रॉनिकल स्पॉट झालेले आहेत, लक्ष देत नाही. सार्वजनिक शौचालयाची एकदम दुरावस्था झालेली आहे. 100 मीटरवर देखील तुम्ही उभं राहू शकत नाही अशी अवस्था आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी येतं, परंतु कुठलाही अधिकारी, मागील माननीय नगरसेवक मागचे 7-8 वर्ष जे काय मान्य राहिले, कुणीही काहीही या ठिकाणी काम केलेलं नाहीये. या ठिकाणी कुठलंही गार्डन नाहीये. एक गार्डन प्रभाग 6 मध्ये होतं, त्यामध्ये सर्व मान्यांनी आपले आपले शेड मारून मोकळे केलेले आहेत. गार्डन नाही, प्लेग्राऊंड नाही मुलासाठी, काही सुद्धा सुविधा या ठिकाणी महानगरपालिका किंवा मागच्या मान्यांनी दिलेल्या नाहीत. तर आमचा सर्वप्रथम अजेंडा हाच राहील. सर्वसाधारण जो नागरिक आहे, सामान्य नागरिक जो आहे, जनतेचे मूलभूत प्रश्न, पाणी, स्वच्छ शौचालय, गार्डन, वीज, अंडरग्राऊंड लाईट्स, अंडरग्राऊंड वायरिंग, ह्या सगळ्या ज्या मूलभूत प्रश्न आहे ह्याच्यावर आम्ही भर टाकलेला आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे, तुम्हाला प्रचारात कसा लोक म्हणजे? मी आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा शिलेदार आहे. तुम्ही राज्यात बघतच असाल एकनाथ शिंदे साहेबांची कशी लाट आहे. या ठिकाणी धनुष्यबाण, शिवसेना, सगळ्या लाडक्या बहिणी मला आशीर्वाद देतील आणि या ठिकाणी मी 100% निवडून येईल असं तुम्हाला मी. सर, निवडून आल्यानंतर आपण प्रायोरिटी कुठल्या ह्याच्यावर देणार आहे? काय मेन इश्यूज आहे जे म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा, या स्लम मधील कचरा, अस्वच्छ शौचालय, ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये येतंय, या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत, याच्यावर भर टाकणार आहोत. कंटेस्टिंग द इलेक्शन ह्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही? त्याच्यापूर्वी मी इलेक्शन लढवलेलं नाहीये. मागील 5 वर्षात मी एवढा भागात सामाजिक कार्य करतोय. बऱ्यापैकी नागरिकांना माहिती आहे की मी माझं काय समाजकार्य, काय काम करतो मी, बऱ्यापैकी नागरिकांना माहिती, आणि ती जनता माझ्या पाठीशी उभी राहील असं मला 100% खात्री आहे. थँक्यू.